ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया गोष्ट मुंबईतल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी, देवी प्रभावती अर्थात आत्ताच्या प्रभादेवीची. प्रभादेवी ही मुंबई शहरातल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी. या देवीचं मूळ नाव प्रभावती. प्रभादेवीच्या मंदिरामध्ये असलेल्या दगडी फलकावर तिचं नाव प्रभावती असं लिहिलेलं असून हे मंदिर सन 1714-15 म्हणजेच विक्रम संवत 1774 मध्ये पाठारे प्रभू समाजातर्फे बांधण्यात आलं असल्याचा उल्लेख सापडतो. पाटीवर लिहिलेल्या माहितीनुसार सध्या म्हणजेच 2026 साली या मंदिराला 311 वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रभादेवीचा इतिहास किमान 800 वर्ष मागे जातो. महिकावतीची बखर या इतिहासाचार्य विका राजवाडे लिखित पुस्तकात प्रभावती देवीचा उल्लेख मुंबई माहीममध्ये राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब याची कुलदेवता म्हणून येतो. बिंब हा चालुक्य कुळातला राजा. चालुक्यांची कुलदेवता असलेली देवी शाकंभरी ही प्रभावती म्हणून या बखरीत समोर येत असली तरी त्यानं माहीममध्ये तिचं मंदिर उभारल्याचा उल्लेख नाही. SM एडवर्ड यांच्या राईज ऑफ बॉम्बे या 1902 साली लिहिलेल्या ग्रंथात मात्र राजा प्रताप बिंबांच्या बरोबर आलेल्या पाठारे प्रभू ज्ञातीच्या लोकांनी प्रभादेवीचं मंदिर उभारल्याचा उल्लेख सापडतो. राजा प्रताप बिंब आणि प्रभादेवी यांचा संबंध असल्याचा पुरावा प्रभादेवीच्या मंदिरातच उपलब्ध आहे. मंदिरात प्रभादेवीच्या दोन्ही हातांना असलेल्या कालिका देवी आणि चंडिका देवी या दोन देवतांचा उल्लेख बखरीत येतो. यातल्या कालिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता म्हणून येतो, तर चंडिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता म्हणून येतो. प्रताप बिंबांचे हे दोनही महत्वाचे अधिकारी त्याच्यासोबत मुंबई माहीमला आल्याची स्पष्ट नोंद बखरीत आहे. या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या राजाच्या कुलदेवतेचं मंदिर उभारून आणि त्यात आपल्याही कुलदेवतांची स्थापना केली असल्याची शक्यता आहेच. आधी उल्लेख केल्याप्रमाणे एडवर्ड यांच्या ग्रंथातील माहिती या शक्यतेला बळ देणारी आहे. राजा प्रताप बिंबानं मुंबई माहीम इथे आपली राजधानी स्थापन केली ती सन 1147 मध्ये. त्याच वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी त्याने किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रभादेवीची स्थापना केली असावी असं गृहीत धरल्यास आज अखेरीस सुमारे 880 वर्ष प्रभादेवीचं अस्तित्व मुंबईत आहे असं म्हणता येईल. प्रभादेवीच्या मंदिराच्या स्थापनेच्या संदर्भात वेगळी माहिती मिळते ती कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के रघुनाथजी यांनी लिहिलेल्या द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात. सन 1895 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात ते लिहितात की प्रभादेवीचं मूळ मंदिर माहीम मधल्या कोटवाडी इथं होतं आणि या मूळ मंदिरात सन 1295 मध्ये पौष पौर्णिमेला प्रभादेवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्ये हेमाद्री पंतांच्या हस्ते झालं होतं. के रघुनाथजी यांच्या पुस्तकातला प्रभादेवी म्हणजेच प्रभावती हा संदर्भ महिकावतीची बखर आणि SM एडवर्ड यांच्या पुस्तकातल्या माहितीशी जुळणार आहे. त्याचप्रमाणे या देवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्ये हेमाद्री पंत यांच्या हस्ते झाल्याचं ते लिहितात. महिकावतीची बखर या पुस्तकात हेच नाव राजा प्रताप बिंबांचे पुरोहित
हेमाडपंत असं येतं. हेमाद्रीपंत आणि हेमाडपंत ही दोन्ही नावं परस्परांशी जुळणारी आहेत. याचा अर्थ प्रभावती किंवा प्रभादेवीची स्थापना राजा प्रतापबिंब याच्याच काळात झाली असली पाहिजे असं म्हणता येतं. के रघुनाथजी यांच्या पुस्तकात मिळणारी वेगळी माहिती म्हणजे देवीच्या स्थापनेचं वर्ष आणि तिच्या मंदिराचं मूळ स्थान. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीनुसार प्रभादेवी मंदिराची स्थापना 1148 मध्ये झाली असली पाहिजे, तर के रघुनाथजी स्थापनेचं सन 1295 असल्याचं लिहितात. या 2 सालांमध्ये बरोबर 147 वर्षांचं अंतर आहे. नेमकं एवढंच अंतर राजा प्रतापबिंब आणि राजा बिंब यादव यांच्या माहीम मुंबईमधील कारकिर्दीत आहे. इथे असा प्रश्न निर्माण होतो की प्रभादेवीची स्थापना प्रतापबिंबाने केली की बिंब यादवाने. पण राजा प्रतापबिंब ह्याची कुलदेवता, त्याच्या सोबत आलेल्या त्याचे पुरोहित हेमाडपंत ह्यांनी केलेली देवीची स्थापना इत्यादी विषयी बखरीत दिलेल्या माहितीचं विश्लेषण केलं असता प्रभादेवीची स्थापना राजा प्रतापबिंब ह्यानेच केली असंच उत्तर मिळतं. या उत्तराला बळ मिळतं ते प्रतापबिंब हा चालुक्य कुलोत्पन्न असल्यामुळे. चालुक्यांची कुलदेवता असलेली शाकंभरी हिचंच एक नाव प्रभादेवी. त्यामुळे प्रभादेवीची स्थापना राजा प्रतापबिंबाने केल्याच्या तर्काला पुष्टी मिळते. के रघुनाथजी आणखी माहिती देतात ती प्रभादेवी मंदिराच्या मूळ स्थानाची. महिकावतीच्या बखरीत राजा प्रतापबिंबानं आपल्या देवीचं मंदिर स्थापल्याचा उल्लेख नाही, पण बांधलं असल्यास त्यावेळच्या प्रथेनुसार आपल्या राजधानीतच म्हणजेच मुंबई माहीम मध्येच त्याने बांधलं असणार. के रघुनाथजींच्या पुस्तकात मंदिराचं मूळ स्थान माहीम येथील कोटवाडी असल्याचं लिहिलंय. इथे हा बंध नेमका जुळतो. माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहाच्या डाव्या बाजूला कोटवाडी नावाचं ठिकाण आजही आहे. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे 700-800 वर्षापूर्वी हा परिसर वनराजीने व्यापलेला शांत आणि सुंदर असणार हे सहज लक्षात येतं. माटुंगा इथल्या मनमाला देवीचं स्थान आणि कधी काळी तिथे असलेला तलाव कोटवाडीला लागूनच आहे, हेही या पार्श्वभूमीवर महत्वाचं वाटतं. कोटवाडीमध्ये असलेलं प्रभादेवीचं मंदिर पोर्तुगीज आक्रमक उद्ध्वस्त करणार याची कुणकुण लागलेल्या पाठारे प्रभू समाजातल्या लोकांनी सन 1519 मध्ये मूर्ती एका विहिरीत दडवून ठेवली. 200 वर्षांहून अधिक काळ ती तिथेच पडून राहिली. पुढे अनुकूल काळ आला तेव्हा ती मूर्ती विहिरीतून बाहेर काढून तिची विक्रम संवत 1771 मध्ये म्हणजेच इसवी सन 1715 या सालात आत्ताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली गेली. प्रभादेवीच्या आत्ताच्या मंदिरालाही 300हून जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत. प्रभादेवीची 10 दिवसांची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला सुरू होते. मुंबईचा इतिहास उरात बाळगून असलेल्या या प्राचीन देवतेचं दर्शन म्हणूनच सर्वांनी घ्यायला हवं. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. पेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.